राम नारायण राम. जसा की आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने समजून घेत आलो आहोत की राम नारायण राम हे आपल्यात पूर्ण आहे. राम आकाश, अनंत, संपूर्ण ब्रह्मांड आणि परम सृजनकर्ता आहे. नारायण या ब्रह्मांडातील सर्व तारे आणि ग्रह आहेत. आणि दुसरा राम आपले आपण म्हणजेच सर्व जीवजंतू, वनस्पती, धूळचे कण आणि सर्व जीवित प्राणी आहेत. आपली चेतना म्हणजेच विवेक हा राम नारायण रामचा एक भाग आहे. जन्मसिद्ध अधिकार म्हणून ब्रह्मांडातून उत्पन्न झालेल्या पदार्थाचा सार सर्वांचा स्वाभाविक अधिकार आहे. आम्हाला मुख्य उद्दिष्ट सर्वांचे जन्मसिद्ध अधिकार, आत्मसन्मान आणि समानता पुन्हा स्थापित करणे आहे. हे आमचे क्रांती आहे जी संतान दल परिवाराच्या सर्व सदस्यांच्या आत्मसंरक्षणासाठी आहे. सर्व लाभ हे संपूर्ण लाभ असतात. आमचा उद्दिष्ट आणि संघर्ष सर्वांना या पूर्णतेच्या आणि आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर सहभागी करणे आहे. हा संघर्ष त्या शून्याला भरून काढण्यासाठी आहे. आम्ही एक वर्गविहीन, जातीविहीन, शोषणमुक्त समाजाची इच्छा ठेवतो. आम्ही एक अहिंसक संघर्ष इच्छितो. हा आमचा आत्मसंरक्षण आणि आंतरिक ज्ञानासाठी लढा आहे. आम्ही सर्वजण या अनंत ब्रह्मांडाचा सार्वभौम कुटुंब आहोत जे ब्रह्मांडातून उत्पन्न झाले आहे. अनंत ग्रह, तारे, जीवजंतू, वनस्पती, प्राणी, परमाणू आणि अणू, सर्व पदार्थ येथे जिवंत आहेत. सर्वांमध्ये चेतना आहे आणि सर्व रचनात्मक आहेत. ब्रह्मांड कोणालाही बाहेर काढत नाही. ब्रह्मांड स्वतः ब्रह्मांती राम नारायण राम आहे. याच्यापासून अनंत ग्रह आणि तारे उत्पन्न होतात. जिथे जिथे जीवित प्राणी आहेत ते सर्व राम नारायण रामच्या आत आहेत आणि ब्रह्मांड राम नारायण रामच्या पूर्णतेचे, अखंडतेचे आणि संपूर्णतेचे दुसरे नाव आहे. आजच्या जगात आणि संपूर्ण ब्रह्मांडात अनंत आत्मांना जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित केले जात आहे. परिणामी लोक अन्याय, चुका, अपराध करतात आणि विविध प्रकारच्या चुकीच्या कामांमध्ये अडकतात. त्यांची बेचैनी त्याच्या हृदय आणि चेतनेच्या खोल भुकेपासून उत्पन्न होते. जसा एक भुकेलेला व्यक्ती गोंधळून ओरडू शकतो आणि भटकू शकतो, तसेच आपल्यामध्ये अनगिनत चेतना आपल्या कामांना प्रभावित करतात. अशा प्रकारे आपण आपल्याला एक दिशाहीन स्थितीत पाहतो आणि यावरून बाहेर येण्यासाठी जे आवश्यक आहे ते म्हणजे जप, ध्यान आणि आध्यात्मिक साधना आणि असे उपाय जे आपली चेतना जोडण्यात मदत करतील. त्यावेळीच जगात, निसर्गात, समाजात आणि शरीरात समानता येईल. राम नारायण राम आपल्याला निसर्गाचे सत्य आणि तत्त्व एक धाग्यात बांधून पुढे नेतो. आपली सर्वांची जबाबदारी आहे की सर्वांनी या रथाची धुरा धरून आपल्या मनाच्या शक्तीने याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचवेळी आपल्यावर आशीर्वाद, समृद्धी आणि परम शांतीची पाऊस पडेल. आम्ही सर्वजण धर्मासह जन्म घेतो. आपला शरीर, मन आणि आत्मा ब्रह्मांड आणि निसर्गाच्या धर्मावर आधारित आहे. आपले जीवन जोडणे, घटवणे, गुणाकार करणे आणि भाग करणे आहे आणि असाच धर्म पाळला पाहिजे. चांगुलपण वाढवा, वाईट कमी करा, चांगुलपण गुणा करा आणि सर्वांशी वाटा. या जगात मानवांनी बनवलेले विविध धर्म, संविधान, व्यक्तिगत मालकी, राजकीय पक्ष आणि शिक्षण स्वार्थाने भरलेले आहेत आणि मानव समाजाच्या शत्रूंना जन्म देतात. यांच्यामुळे वैयक्तिक मालकीचा उदय झाला आहे. हे आपल्या समाजातून काढून टाकले पाहिजे. प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की मानवांनी बनवलेले धर्म खोटे आहेत. स्वार्थ, लालच, प्राचीन अंधविश्वास, अंधे विश्वास यांमध्ये भरलेले आहेत आणि ते फाटले पण, भीती निर्माण करतात आणि खरी आध्यात्मिकता आणि समानता दूर नेतात. निसर्गात, आकाशात कोणतीही वैयक्तिक मालकी नाही. मग या पृथ्वीवर वैयक्तिक मालकी कुठून आली? पर्वतासारखी विशाल लालच मानवांना गिळंकृत करीत आहे. तरीही या जगातील लोक हे समजत नाहीत, न समजावून घेतात आणि न ते ओळखण्याचा प्रयत्न करतात. निसर्गातही हीच स्थिती आहे. लोकांनी वैयक्तिक हितासाठी सोप्या पद्धतीने वेगवेगळे धर्म बनवले आहेत आणि दुसरीकडे तथाकथित नेत्यांकडून योग्य शिक्षण दिलं जात नाही. लोकांनी त्यांच्या चेतनेचे शब्द ऐकणे बंद केले आहे. राम नारायण रामाच्या जपाने सर्वांना एकत्र आणण्यासाठी शांती, समानता, आंतरिक आनंद, आत्मसाक्षात्कार, आत्मविश्वास, स्वतःला प्रेम करणे आणि आत्मविश्वास वाढवणे आणि निसर्गाच्या खऱ्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली जात आहे.